मित्रांनो, जे विद्यार्थी 2026 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 या परीक्षेचे रजिस्ट्रेशन्स कधीपासून सुरू होतात, तुम्ही त्या परीक्षेला पात्र आहात का, या सर्व बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही सीईटीचं प्रिपरेशन करत असताना लक्षात ठेवायला हव्यात, तर त्या गोष्टी सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी 3 इयर आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही बॅचेस ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केले आहे. या बॅचेस मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात आणि जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला दिले जातात. तसेच संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये दिला जातो. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. आणि जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीची तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया की हा चांगला करिअर ऑप्शन का आहे. ज्यावेळेस आपण लॉ सीईटी देतो, लॉ सीईटी दिल्यानंतर आपण LLB ला ऍडमिशन घेतो. LLB ला ऍडमिशन घेतल्यानंतर ज्युडिशियरी एक्झाम्स आपल्याला देता येतात. सिव्हिल सर्व्हिसेस असतील, कॉर्पोरेट लॉ असेल, NGO असेल, लिटिगेशन मध्ये सुद्धा आपल्याला प्रॅक्टिस करता येते. त्याच्यानंतर जे विद्यार्थी LLB करतात त्यांना PSU मध्ये सुद्धा वॅकन्सीज असतात. गव्हर्नमेंट जॉब ते करू शकतात. लीगल फर्म मध्ये ते जॉईन करू शकतात. मीडिया असेल, अकॅडमिया असेल, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स असतील, अशा ठिकाणी सुद्धा लॉचे विद्यार्थी आपलं करिअर घडवू शकतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या काळामध्ये लॉचा जो रिलेव्हन्स आहे तो आता वाढतो आहे. जसं की सायबर लॉ असेल, IPR असेल, एन्व्हायरमेंट लॉ असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये करिअरच्या संधी तुम्हाला ओपन होणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं जर आपण बेसिक्स पाहिलं तर महाराष्ट्र लॉ सीईटी कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे. LLB प्रोग्रामच्या ऍडमिशनसाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्ही या सीईटी मधून ऍडमिशन्स घेऊ शकतात. तर ही सीईटी दोन प्रकारची असते. एक तर असते 5 इयर लॉ सीईटी, ज्या विद्यार्थ्यांनी 12वी कंप्लीट केलेली आहे किंवा 12वी मध्ये ते आत्ता या वर्षी आहेत, अशा विद्यार्थ्यांना 5 इयर लॉ सीईटी देता येते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, 3 इयर लॉ सीईटी असते. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशनच्या जर तुम्ही शेवटच्या वर्षात असाल तर तुम्ही 3 इयर लॉ सीईटी देऊ शकता. आणि ही जी एक्झाम आहे ती दरवर्षी स्टेट सीईटी सेल महाराष्ट्र कंडक्ट करते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहिली तर 5 इयर LLB प्रोग्रामला तुमचं 10+2 एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट लागतं किंवा ॲपियर असावं लागतं. त्यानंतर ओपन कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर तुमच्या 12th मध्ये तुम्हाला मिनिमम 45% मार्क, OBC SC ST कॅन्डिडेटसाठी मिनिमम 40% मार्क्स लागतात. या परीक्षेमध्ये कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये. सिमिलरली आपण 3 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्ही कुठल्याही शाखेचे ग्रॅज्युएट लागता किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला तुम्ही असावे लागता. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मार्क्स असावे लागतात. OBC SC आणि ST कॅन्डिडेट तुम्ही असाल तर 40% इथे मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आणि 3 इयर लॉ सीईटी साठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाही. म्हणजे तुमचं वय कितीही असलं तरीही तुम्ही 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्ही परीक्षा देऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न पाहिला, मार्किंग स्कीम पाहिली तर टोटल क्वेश्चन्स तुम्हाला 120 विचारले जातात. टोटल मार्क्स तुम्हाला या परीक्षेमध्ये 120 असतात. पूर्ण वेळ जो तुम्हाला अवेलेबल असतो तो म्हणजे 2 तासांचा, म्हणजेच 120 मिनिटे तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी दिले जातात. या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला 1 मार्क दिला जातो. आणि ही परीक्षा तुम्ही इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही मीडियम मधून देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला MCQ विचारले जातात. आणि ही परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीची असते. कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झामची प्रॅक्टिस होण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनच्या बॅचमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जातात. जेणेकरून दिलेल्या टाइम लिमिटमध्ये तुम्ही ती मॉक टेस्ट अटेम्प्ट करून
तुमचं टाइम मॅनेजमेंट पण सुधारू शकता आणि एक्झामची प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. सोबत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एम-सी-क्यू सुद्धा दिले जातात. त्या एम-सी-क्यूच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या परीक्षेची परिपूर्ण तयारी करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण या परीक्षेचा सिलेबस आणि वेटेज जर पाहिलं तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग सेक्शनमधून 3 इयरला 24 प्रश्न विचारले जातात. तेच 5 इयरला 32 प्रश्न यामधून विचारले जातात. जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स याच्यामधून 3 इयरला 32 प्रश्न, तेच 5 इयरला 24 प्रश्न विचारले जातात. लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंगला 3 इयरमध्ये 24 प्रश्न, 5 इयरमध्ये 32 प्रश्न असतात. इंग्लिश लँग्वेज या विषयाला 3 इयरमध्ये 40 प्रश्न आणि 5 इयरमध्ये 24 प्रश्न विचारले जातात. बेसिक मॅथमॅटिक्स हा 3 इयरमध्ये विचारला जात नाही, पण 5 इयरमध्ये हा 8 मार्कला विचारला जातो. अशा पद्धतीने दोन्ही परीक्षामध्ये 120 मार्कांचा पेपर तुम्हाला द्यायचा असतो आणि या सर्व सब्जेक्टची तयारी ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये करून घेतली जाते आणि तुम्हाला एक्झामसाठी रेडी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनचा रिझल्ट नेहमीप्रमाणेच यावर्षी सुद्धा खूप छान आलेला आहे. ग्लोबल ऑनलाईनचे बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते GLC, ILS सारख्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये त्यांनी आपलं ॲडमिशन सुद्धा कन्फर्म केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनचा हा कोर्स जॉईन करा आणि आपलं स्वप्न पूर्ण करा. आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण या परीक्षेच्या एक्सपेक्टेड डेट पाहिल्या तर रजिस्ट्रेशन्स हे जनरली जानेवारी 2026 मध्ये सुरू होतील आणि जवळजवळ तुम्हाला 1 महिना या रजिस्ट्रेशनसाठी दिला जातो. परीक्षेचे जे ॲडमिट कार्ड आहे ते परीक्षेच्या अगोदर जस्ट 10 दिवस तुम्हाला दिले जातात आणि परीक्षेची जर आपण डेट पाहिली तर 5 इयर LLB CET ही जनरली एप्रिलमध्ये होते आणि 3 इयर लॉ CET ही मार्चमध्ये होते. आता यावेळेस ॲप्लिकेशन्स कमी आले होते म्हणून या एक्झामला पोस्टपोन करत करत 2 आणि 3 मे या 2 दिवसामध्ये ही परीक्षा घेतली होती. तेच आपण 5 इयरच्या बाबतीत जर पाहिलं तर यावर्षी 28 एप्रिलला 5 इयर लॉ CET घेण्यात आली होती. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर 7 ते 8 महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि या कमी वेळामध्ये आपल्याला या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल. आता बरेचसे 5 इयरचे जे विद्यार्थी आहेत ते म्हणत असतील की आम्ही 12वीची एक्झाम दिल्यानंतर एक्झामची प्रॅक्टिस करतो आणि त्यानंतर परीक्षा देतो. तर ट्रस्ट मी एवढ्या कमी वेळामध्ये तुमचं प्रिपरेशन होणार नाही आणि एवढ्या कमी वेळामध्ये प्रिपरेशन तुम्ही करायचं जरी म्हटलं तरी तुम्हाला चांगले पर्सेंटाइल मिळण्याचे चान्सेस खूप रेअर असतात आणि त्यामुळे तुमचं चांगलं कॉलेज जे आहे ते हातातून जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही जर आत्तापासून 5 इयर CET वाल्यांसाठी सांगतोय, आत्तापासून जर तयारी सुरू केली तर तर डिसेंबरपर्यंत तुमचं कंप्लीट प्रिपरेशन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही 12चं पण तुम्हाला लोड असणार आहे, 12चा पण तुम्हाला अभ्यास असणार आहे. त्यामुळे तुम्ही तो निवांतपणे 12वीचा अभ्यास करून तुम्हाला चांगले मार्क्स तिथे मिळवू शकतात. कारण 12th मध्ये पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला हवेत आणि CET मध्ये पण तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला हवेत. तर सध्या तुम्हाला 12thचा एवढा लोड नसणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून जर CETची तयारी सुरू केली तर मॅक्सिमम वेळ तुमच्याकडे असल्यामुळे लवकरात लवकर तुमचा सिलेबस कव्हर होऊन तुम्हाला परत पुढे तुमच्या 12वीच्या एक्झामसाठी सुद्धा वेळ देता येईल. आणि तुमच्या 12वीच्या एक्झाम नंतर तुम्हाला फक्त रिव्हिजन्स करायच्या बाकी राहतील आणि CETला नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्याची मदत होईल. तेच जर आपण 3 इयर CETच्या बाबतीत जर पाहिलं तर जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांची CETच्या दरम्यानच फायनल एक्झाम असते. त्याच्यामुळे तुम्ही फायनल एक्झामचा स्टडी करणार की CETचा स्टडी करणार असाही प्रश्न त्यावेळेस समोर उभा राहतो. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच प्रिपरेशन सुरू करावं आणि जर तुम्ही आत्तापासून प्रिपरेशन सुरू केलं तर जसं मी 5 इयरच्या बाबतीत सांगितलं डिसेंबरपर्यंत तुम्ही सगळं काही कव्हर करा. त्याच्यानंतर तुम्ही पुढे फक्त रिव्हिजन करायचं बाकी ठेवा. रिव्हिजन तुमची कमीत कमी वेळेमध्ये होते आणि तुमच्या फायनल एक्झामची तयारी सुद्धा तुम्ही निवांतपणे त्या केसमध्ये करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जर 2025 परीक्षेचं स्टॅटिस्टिक जर पाहिलं तर साधारणतः 5 इयर लॉ CET मध्ये 50,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि तेच आपण 3 इयर लॉ CET मध्ये पाहिलं तर 1,00,000 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं. आता सीट्स लिमिटेड आहेत त्याच्यामुळे 2025 मध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे ज्यांना चांगले मार्क्स मिळालेत अशाच विद्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन करणं पॉसिबल होतंय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फर्स्ट राउंडचे अलॉटमेंट सुद्धा झालेले नाहीयेत कारण त्यांचे पर्सेंटाइल्स कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आत्तापासून तयारी सुरू केली तर नक्कीच तुम्हाला पुढे या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आणि आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही 11 ऑगस्ट पासून सुरू करत आहोत.
तर या बॅचमध्ये डेली लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. थँक यू.